नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता 10 मिनिट झाल्यानंतर कलाला फोन करतो. म्हणजे तो आता स्वतःचा ठरवतो की 10 मिनिटं तर झाली, खरेला अजूनपर्यंत फोन केला नाही आणि तिचा पण फोन आलेला नाही. म्हणून तो आता फोन करतो आणि कलाला म्हणतो की हे बघ, झाली का तुझी 10 मिनिट? मग काय तुझं काम झालं का? तू माझ्या आईला कन्व्हिन्स करू शकलीस का? तेव्हा आता कला म्हणते की हे पग टोमणे मारू नकोस. तर अद्वैत म्हणतो की अगं मी टोमणे नाही मारत, परंतु मला खूप कन्व्हिन्स आहे कारण तुझ्या आणि तुझ्या म्हणजे आईच्या मंगळगौरीबद्दल. तेव्हा आता कला म्हणते अरे तुझ्या बोलण्याचा रोग मला नाही कळत का? टोमणेखोर कुठला? त्यावर आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे बाबा, टोमणेखोर तर टोमणेखोर, पण काय झालं ते सांग ना. केलं का तू आईला तयार? तर कला म्हणते की अरे नाही, मला अजून ते नाही जमले. त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं अद्वैत चांदेकर आहे ना द ग्रेट, अगदी परफेक्शनिस्ट. आणि एक गोष्ट लक्षात घे की ती सुद्धा आता एक अद्वैत चांदेकरची परफेक्शनिस्ट आई आहे, त्यामुळे ती सुद्धा आता इतक्या सहजासहजी तयार होणार नाही हे लक्षात घे. आणि हे पण खरे, अगं एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही तर ती लगेच आपण मान्य करावी. तर कला म्हणते की बरं ठीक आहे, केलं मी मान्य की मला एखादी गोष्ट नाही जमली, पण एक लक्षात घे अरे तू सुद्धा इतका परफेक्शनिस्ट आहे, परंतु तो माझा अगदी परफेक्ट असा नवरा आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा काय उपयोग आहे ते सांग बरं. त्यावर आता अद्वैत विचारतो की म्हणजे हे पर नक्की तुला काय म्हणायचं आहे? तर कला विचारते की तू आहेस का, तू तयार करशील का तुझ्या आईला? त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं अवघड आहे, परंतु ते माझ्यासाठी काही इम्पॉसिबल नाही. त्यावर आता कला विचारते की म्हणजे तू त्यांना तयार करू शकशील का? तेव्हा अद्वैत थोडासा शांत असतो. तर कला म्हणते की अरे बोल ना, तयारी करशील का तू त्यांना? तर अद्वैत लगेच म्हणतो अगं इतक्या सहजासहजी मला ते नाही जमणार, अगोदर तू हे मान्य कर. चांदेकर अरे मी चुकले, मी नाही करू शकले तुझ्या आईला कन्व्हिन्स, हे तू अगोदर मान्य कर. आणि मी 10 मिनिटात तुला कॉल करून सुद्धा हे नाही करू शकले, मग हे सर्व तू मान्य कर, तरच मी तुझं ऐकायला तयार होईल. तू स्वतः अगोदर कशी आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुला आणि मी अति आगाऊ आहे, हे सगळं तू मान्य कर. त्यावर आता कला म्हणते की हे बघ चांदेकर तू काही पण बोलतो, मी असं काही नाही म्हणणार. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, चल मग फोन ठेव. तेव्हा आता कला आता चांदेकर म्हणून ओरडते. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये जाऊ आणि मस्त आता ती स्पर्धा बघू आणि त्यानंतर छान असं मस्त त्यांना टाळ्या वाजवू. चालेल ना तुला हे सर्व? त्यावर आता कला लगेच मान्य करते की ठीक आहे, चल मी अति आगाऊ आहे आणि माझ्याकडून तुझ्या आईला कन्व्हिन्स करू हे नाही होऊ शकलं. मी बावळट, मला ते सर्व काहीच जमले नाही, तर मी मूर्ख आहे, बेअक्कल आहे, आणखीन काही? तर अद्वैत लगेच म्हणतो की ठीक आहे, बाद झाले आणि चल आता, एवढं बोलण्याची तुला गरज नाही. हे बघ माझ्या आईला जर थोडंसं उचकवलं तर लगेच ती कन्व्हिन्स होते. त्यावर आता कला विचारते की अरे म्हणजे कसं पण? तर अद्वैत म्हणतो की हे बघ थोडासा फॉर्म्युला आहे, परंतु तो प्लॅन वर्क होईल हे मला नाही माहिती, परंतु ट्राय करायला काय हरकत आहे. आणि हे बघ तिला जर असे म्हटलो की एखादी गोष्ट तिला येत नाही असे जर अगदी तिच्या समोर बोलले गेले तर तिला त्याचं लगेच वाईट वाटतं आणि ती गोष्ट मात्र ती अगदी उत्साहाने करते, अगदी म्हणजे तिला जमलीच पाहिजे असं काहीतरी. तेव्हा आता कला म्हणते की असं का? आणि ठीक आहे चल लगेच फोन ठेव. तेव्हा लगेच आता अद्वैत तिकडून ओरडतो की एक खरे. तेव्हा आता तो जरा मोठ्याने ओरडतो. तर कला म्हणते की चांदेकर अरे जरा हळूच बोल, किती जोरात तू ओरडलास. तर लगेच आता अद्वैत म्हणतो की अगं मी तुला इतकं छान सुचवलं आईला कसे तयार करायचे त्याबद्दल, तरी सुद्धा मग तू मला त्याबद्दल थँक्यू का म्हणत नाही? अगं निदान असे म्हण की चांदेकर थँक्यू बरं. तर कला म्हणते की हो हो तेच ते. अद्वैत म्हणतो की तेच ते काय, अगोदर थँक्यू म्हण. तर कला लगेच म्हणते की हो हो थँक्यू बाय आणि कला लगेच फोन ठेवते. तर अद्वैत लगेच आता खुशून तयार होतो आणि फायनली आता ते अगो मला थँक्यू म्हटलीच आणि तिने स्वतःही मान्य सुद्धा केले, म्हणून अद्वैतला फार असा आनंद होतो. त्यानंतर आता इकडे कला अद्वैतने जो काही कानमंत्र दिलेला आहे सरोजला कसे तयार करायचं, आता हा ट्राय करण्यासाठी ती लगेच आता सरोजच्या रूमकडे येते. सरोज मात्र तेव्हा फोनवर बोलत असते. त्यावर आता सरोजचं फोनवर बोलणं झाल्यानंतर कला म्हणते की सरोज मॅडम तुमची कॉफी अजूनपर्यंत आहे, मी तुमच्यासाठी काही बिस्किट आणलेले आहे ती खाऊन घ्या. त्यावर आता सरोज विचारते की काय ग अजून काय आहे? तेव्हा आता कला खाली बसते
आणि सरोज मॅडमला म्हणते की सॉरी बरं का, कारण मी सारखं तेच बोलते. आणि हे बघा सरोज मॅडम, अहो तुम्ही किती काम करतात ओ, आणि सगळं काही काम तुमचं बसून असते. त्यामुळे मला असं वाटतं की या मंगळागौरीच्या कार्यक्रमात जर तुम्ही भाग घेतला तर मात्र थोडंसं मनोरंजन तुमचं सुद्धा होईल. आणि आपण बायका घरात आपण व्यस्त असतो, त्यामुळे हाच आपला काहीतरी कामातील विरंगुळा असतो आणि कामातून सहजासहजी आपण स्वतःसाठी असा वेळ नाही काढू शकत. म्हणून मी तुला म्हटलं होतं. तेव्हा तर सरोजला फार राग येतो. सरोज लगेच आता कलाला म्हणते की काय ग, पुन्हा सारखं तेच म्हणते. आणि हे बघ ना, आता वय आहे का आमचं हे मंगळागौर खेळण्याची. तेव्हा आता कला मनात विचार करते की आता फॉर्म्युला चांदेकर, म्हणजे चांदेकरने तिला जो प्लॅन सांगितलेला आहे तो तिला अगदी ट्राय करायचा असतो. त्यावर आता कला सुद्धा मुद्दा म्हणते की हो ना, अहो सरोज मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलतात. तुमचं वय आहे का आता हे मंगळागौरीचे खेळ खेळण्याचे? नाही म्हणजे उगाच तुमचा हात मोडला आणि काही पाय वगैरे मोडला तर भलतंच काहीतरी होऊन बसले तर काय करणार आपण? आणि मलाच हे समजून घ्यायला हवे होते, कारण या वयामध्ये प्रत्येकाला मंगळागौरीचे खेळ खेळता येईल असे तर नाहीच. त्यावर आता सरोज लगेच उठते आणि कलाला म्हणते की काय ग, म्हणजे तुला काय म्हणायचं की मला मंगळागौरीचे खेळ खेळता येत नाही का? त्यावर आता कला म्हणते की छे अहो सरोज मॅडम, मला तसे नाही म्हणायचे, पण आता तुम्हीच असं म्हटला होता की आमचं वय आहे का हे मंगळागौरीचे खेळ खेळण्याचे, आणि म्हणून मी तुम्हाला हे म्हटले होते. आणि तुमचं सुद्धा बरोबर आहे, कारण तुम्हाला कुठे सवय आहे की हे मंगळागौरीचे खेळ खेळण्याची. म्हणजे हे बघा, तुम्हाला जशी कामाची सवय आहे मग इतक्या सहजपणे तुम्हाला हे मंगळागौरीचे खेळ नाही खेळता येणार. लगेच सरोजच्या नाकाला झोंबते. सरोज लगेच कलाला म्हणते की हे बघ, मला मंगळागौरीचे खेळ या वयात सुद्धा अगदी उत्तम प्रकारे खेळता येतात आणि तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही. आणि तुला वाटत असेल की सरोज मॅडम आता हे खेळ खेळण्यामध्ये अगदी नवखे आहेत, त्यांना काही येत नसेल, परंतु आता नाही. आता मी तुला दाखवतेच सरोज मॅडमला सुद्धा कसे मंगळागौरीचे खेळ खेळता येतात ते. आणि चल मी भाग घेते. तर आता अद्वैतचा जो काही फॉर्म्युला वापरलेला असतो तो लगेच आता ह्या सरोजवर वर्क होतो. तेव्हा आता लगेच सरोज तयार होते. तेव्हा आता कलाला तर आनंदच होतो, कारण आता सरोज लगेच तयार झालेली असते आणि कलाला तर तेच हवं असतं. तिला खूप आनंद होतो. तेव्हा आता कला अगदी नाही करत विचारते की नक्की ना सरोज मॅडम, तुम्ही नक्की भाग घेणार आहात ना? आणि हे बघा, तुम्हाला जर जमत असेल तरच तुम्ही भाग घ्या. त्यावर आता सरोज म्हणते की अगं मला नाही जमायला, मी कोण आहे? अगं मी सरोज चांदेकर आहे, मला कोणते खेळ अगदी उत्तम प्रकारे खेळता येतात, दाखवतेच मी आता भाग घेऊन तुला खेळ कसे खेळतात ते. तेव्हा आता कलाला आणखीनच आनंद होतो. तेव्हा आता कला ही मनात आपल्या म्हणत असते की खरंच चांदेकर म्हटला होता की सरोज मॅडम मध्ये सुद्धा एक गुण आहे. त्यावर आता कला तेथेच उभी असते आणि मनात हा विचार करत असताना सरोज लगेच तिला म्हणते की अगं तू अशी बघत का उभी राहिलीस, जा लगेच आपलं नाव सुद्धा नोंदून ये. तेव्हा आता कलाला खूपच आनंद होतो. ती लगेच आता सरोजला थँक्यू बोलते आणि लगेच तिथून बाहेर जाते. आनंदाने उड्या मारत आपल्या रूम मध्ये येते की सरोज मॅडम आता हा खेळ खेळण्यासाठी तयार झाल्यात. आता लगेच मी चांदेकरला फोन करते, म्हणून लगेच ती फोन लावते. तेव्हा आता अद्वैत नारळाचं पाणी पित असतो आणि आता तो फोन घेतो आणि काय असं विचारतो. कला इतकी आता एक्सायटेड झालेली असते, अगदी खुश होत म्हणते की चांदेकर, अरे चांदेकर काय सांगू तुला, अरे सरोज मॅडम खेळ खेळण्यासाठी तयार सुद्धा झाल्यात. तर हे ऐकून अद्वैतला सुद्धा आनंद होतो. अद्वैत लगेच म्हणतो की गुड, परंतु खरे अगं मला एक गोष्ट सांग बरं, या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी या म्हणजे स्पर्धेसाठी तू इतकी का तयारी करतेस ग? हे सगळं तू इतकं मनावर का घेतलं? कारण घरात सुद्धा तुला खूप काम आहेत, ती काम तुला कमी पडली का? त्यावर आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, अरे ही फक्त आणि फक्त माझ्यासाठी एक स्पर्धा नाही, पहिल्यांदा मी आणि सरोज मॅडम एकत्र येऊन खेळ खेळणार आहोत, एकत्र येऊन काहीतरी असं करणार आहोत. आणि उलट या खेळामुळे मात्र सरोज मॅडम आणि माझ्यातील नातं अगदी घट्ट होईल, एक आमच्या नात्याला वेगळं वळण लागेल आणि 2 पाऊल कदाचित ते पुढे जाईल, म्हणून माझ्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. तेव्हा आता अद्वैत सुद्धा हे ऐकून खुश होतो. तर कला आता खुश होत म्हणते की चांदेकर अरे थँक्यू. तर अद्वैतला फारसा आनंद होतो आणि आता कला फोन ठेवते, अगदी आनंदाने उड्या मारत असते. तर अद्वैत सुद्धा तिकडे खूप खुश होतो. त्यानंतर आता सर्वजण संध्याकाळ झाल्यानंतर एकत्र येतात. आता मंगळागौरीच्या ह्या स्पर्धेमध्ये काय काय खेळ खेळले जाणार आहेत याची लिस्ट मात्र ती आता सरोज मॅडमला वाचून दाखवत असते. आता अनामिका, सोहम, रजनी, रोहिणी, नैना आणि आबा हे सर्वजण तेथे असतात. त्यावर आता अनामिका विचारते की हे लाट्याबाई लाट्या आणि फुगडी वगैरे हे नक्की काय असतं? त्यावर आता नैना उभी राहते
जाते आणि म्हणते की अगं अनामिका, मी सांगते की अगं वारा फुगडी म्हणजे हे बघ, आता त्या वाऱ्यावरती उभं राहणं. अगं ऑलरेडी वारा तर येतोच आणि लगेच फुगडी खेळायची. तेव्हा तर सर्वांना हसू येते. तेव्हा तर नैना म्हणते की नाही का, असं नाही का, म्हणून मी थांबा, मी सर्च करून सांगते. तेव्हा आता सरोज म्हणते की अगं त्यात काय आता सर्च करायचं, अगं अगदी सोपं आहे, चल मी तुला करून दाखवते. नैना म्हणते की मी. सरोज म्हणते की हो हो तूच. आणि पुढे सरोज आता लगेच उठते आणि नैनाला चप्पल काढायला सांगते. आपला पदर कमरेला खोचते. तेव्हा आता आपला पाय पुढे करून ती नैनाला म्हणते की तुला स्पर्धा खेळायची आहे ना, मग चल आता मी इकडला हात इकडून घेते, तोपर्यंत तू तिकडला हात तिकडे घ्यायचा. म्हणून ती नैनाला आता मंगळागौरीचे खेळ कसे खेळायचे हे खेळून दाखवते. तेव्हा आता सरोज खेळ खेळायला सुरुवात करते आणि सोहम त्यांचे फोटो काढत असतो. तेव्हा आता नैनाही पडणार, तोच लगेच सगळ्यांना हसू येते. तर आबा म्हणतात की हो हो जमेल. नैना म्हणते की हो हो जमेलच, रोज प्रॅक्टिस केल्यानंतर नक्की येईल, असे सरोज म्हटल्यानंतर त्या पुन्हा खेळ खेळतात. तर नैना लगेच म्हणते की हो येईलच, काही अवघड नाही, इतकं येऊन जाईल मला. म्हणून आता आबा तर खूप हसतात. सरोज आणि नैना परत आपल्या जागेवर बसतात. परंतु रोहिणीला मात्र आता हे सर्व अगदी वेगळंच वाटत असतं. तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्यावर आता कला सगळ्यांसमोर म्हणते स्पर्धा आहे तर ती साधीसुधी स्पर्धा नाही, खूप कल्पनेने विचार करून त्यांनी हे सगळे राऊंड मारलेले आहेत. म्हणजे त्यांनी जुन्या पद्धती आणि नवीन गोष्टी यांची चांगली सांगड घातलेली आहे. तर त्यावर आता सरोज म्हणते की हो असणारच, कारण मंगळागौर हे व्रत काळाप्रमाणे बदलत गेले. म्हणजे एक गोष्ट ही कायम राहिली, कारण त्या व्रतामुळे कुटुंबात मात्र सुख शांती श्रद्धा हे सगळं काही अगदी भरभरून मिळते, अशी श्रद्धा आहे. तर तेव्हा आता हे सर्वजने सांगितल्यानंतर आबा लगेच म्हणतात अगं सरोज, तुझं हे बोलणं ऐकून मला तर जुने दिवस सुद्धा आठवलेत. सरोजला आता हसू येते आणि तेवढ्यात आता सगळेजण गप्पा करत असताना मात्र आता काजल तेथे येते. कारण आता मंगळागौरीच्या ह्या कार्यक्रमामध्ये आता कलाला मदत करण्यासाठी संगीताने काजलला तेथे पाठवलेले असते आणि काजल येते. आता काजल तेथे आल्यानंतर दरवाजात ती उभी असते. परंतु तिला मात्र आता जे काही संगीताने सांगितलेले आहे की हे बघ, त्यांच्या घरामध्ये अजिबात जायचं नाही. मंगळागौरीच्या ह्या खेळासाठी जे काही बाहेर कार्यक्रम असतील, जी तयारी तुला करायची असेल ते काम तू करत राहा, बाकी आज जाण्याचा प्रयत्न तू करू नकोस. तेव्हा काजल लगेच आता कलाला फोन करते आणि म्हणते की हे बघ तायडे, चल आता जे काही तू मला यादीप्रमाणे सामान सांगितलं होतं ते सगळं सामान मी घेऊन आले, त्यामुळे ताई तू बाहेर ये. तर कला म्हणते की हो हो आले आले. तेव्हा कला आता सगळ्यांबरोबर गप्पा करत असताना लगेच म्हणते की मी जरा आलेच. म्हणून कला आता काजलकडे बाहेर येते आणि काजलला म्हणते की गुंड्या तू आलीस का, सगळं काही यादीप्रमाणे तू आणलंस ना. तर आता काजल म्हणते की हो हो सगळं काही अगदी यादीप्रमाणे घेऊन आले. तेव्हा आता कला ही काजलला म्हणते की गुंड्या अगं उद्या तू सुद्धा ये ना ग. तेव्हा आता काजल म्हणते की नाही तायडे, हे बघ, उद्या जर मी तेथे आले तर माझ्यामुळे काही आणखीन लफडी व्हायला नको. त्यावर आता कला म्हणते की अगं गुंड्या कसली लफडी, जर थोडीशी काळजी घेतली, समजूतदारपणा जर दाखवला तर काही पण होणार नाही. त्यामुळे तू उद्या आईबरोबर नक्की ये आणि हे बघ काही अगदी मनाला वाईट वाटून घेऊ नको. तेव्हा आता काजल म्हणते की ठीक आहे आणि काजल आता तेथून निघून जाते. त्यानंतर आता काजलने जे सामान आणलेले आहे यादीप्रमाणे ते सर्व काही कला आता आतमध्ये घेऊन येते आणि रजनीच्या हातामध्ये देते. रजनीला म्हणते की चला आपण सगळं काही चेक करून घेऊया. तेव्हा आता कला सगळं काही चेक करते आणि म्हणते की चला तर काजलला जे काही सामान मी सांगितले होते ते सगळे सामान काजलने आणून दिलेले आहे. तेव्हा मात्र आता लगेच अनामिकाच्या लक्षात येते, म्हणजे हे सगळं काही सामान मात्र काजलने आणून दिले आहे. तर तेव्हा आता अनामिका मुद्दाम लगेच म्हणते की आई अहो आपलं तर काहीतरी वेगळं ठरलं होतं, आपल्याला कुठल्या तरी रंगाची फुले आणायची होती. तर तेव्हा आता रजनी हसते आणि म्हणते की हो हो आपले तर लाल फुलं घेण्याचे ठरलं होतं. तेव्हा ती झेंडूची केसरी फुलं असतात. तर अनामिका म्हणते की अहो ही लाल कुठे आहे, ही तर केशरी फुलं आहेत. तेव्हा आता रजनी म्हणते की अगं त्याने काय होतं, फुलं ती फुलं असतात, आपण ऍडजस्ट करूया. आणि तेव्हा लगेच अनामिका ही सोहम शेजारी बसते आणि ती लगेच आता सोहमला म्हणते की ही काय किंवा ती काय, ती नाही मिळाली म्हणून मी मिळाले तर चालून घ्यायचं, ते करून घ्यायचे आहे. तेव्हा मात्र आता रजनी लगेच विचारते की काय ग काही म्हणाली का. तेव्हा आता अनामिका विषय बदलते. अनामिका रजनीच्या तोंडावर म्हणते की नाही हो चालून घेऊ आपण, केसरी तर केसरी. तेव्हा आता रजनीला हसू येते, परंतु रोहिणी ह्या दोघींकडे रागाने पाहत असते. तेव्हा लगेच आता आबा हे विचारतात की उद्या सगळ्यांनी काय काय करायचं आहे ते ठरलेलं आहे ना. तेवढ्यात लगेच आता कला काहीतरी करत असते. तर रजनी म्हणते की अगं कला, आणि त्या पिशवीवर कलाचं नाव रजनीला दिसते आणि म्हणते की
कला, अगं ही तुझ्या नावाची पिशवी आहे तर, आणि काहीतरी वेगळी अशी, म्हणजे आमच्यापेक्षा तुझी ही आरस काहीतरी वेगळी आणि छान असणार आहे तर. कलाला हसू येते. कला म्हणते की बरं ठीक आहे, प्रयत्न तर करते. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं पण तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते आम्हाला सुद्धा सांग ना. त्यावर आता लगेच, खास मी अजून काहीतरी ठरवलेले नाही, परंतु मी असे ठरवले होते की मंगळागौरीच्या ह्या पूजेला मात्र मी दिव्यांची आरस करेल तर. त्यावर आता नैना लगेच आपल्या स्वतःच्या मनात म्हणते की चला तर, कलाची पिशवी ही वेगवेगळी आहे म्हणजे ती आपल्याला लगेच कळेल, आणि तिच्या पिशवीमध्ये आपण अगदी उचकापाचक करून आरामात तिच्यातील सामान आता आपल्याला लंपास करता येईल तर, आणि मग मात्र आपल्याला तिला तोंडावर पाडता येईल. तेव्हा लगेच आता आबा हे अंजूला म्हणतात की अंजू हे सगळं सामान आहे तर ते गेस्ट रूम मध्ये ठेवू नये. तेव्हा अंजू हे सगळं सामान उचलते, कला तिची मदत करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता नैना ही बघूनच असते, कारण तिला आता जे काही कलाचे सामान आहे तर ते लंपास करायचे असते. सामान कुठे ठेवले जाते आणि कसे ठेवले जाते याकडे बारीक लक्ष ठेवून असते. तेवढ्यात अनामिका किचनमध्ये येते. तर आता आबा लगेच अनामिकेला आवाज देता की अनामिका मला पाणी दे बरं. तर अनामिका म्हणते की हो हो देते. तेव्हा आता आबा लगेच अनामिकाला म्हणतात की अनामिका मला कळते आणि तुला हे वाटणं अगदी साहजिकच आहे. ज्याच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घातलेलं आहे तो माणूसच नाही, म्हणजे तो माणूस माझ्या स्वतःचा नाही. मग आता ही मंगळागौरीची पूजा करायची किंवा नाही आणि ती कुणासाठी करायची. आणि हे बघ मुली, अगं असा विचार आहे तर तू डोक्यात सुद्धा आणू नकोस. सोम जरी चुकत असेल ना अगं पण त्याच्या मनामध्ये काही असं वाईट नसतं, आणि तो नातू आहे माझा. हे बघ मी तुला अगदी विश्वासाने हे सांगतो, अगं तो अगदी मनापासून जीव लावणारा पोरगा आहे तर. आणि हे बघ तुमच्या नात्याला जरा थोडासा वेळ दे. एकदा वेळ गेला की सगळं काही व्यवस्थित अगदी होते. सगळ्या गोष्टीला ते अगदी वेळ पाहिजे. त्यामुळे हे बघ तू असा पडलेला चेहरा नाही ठेवायचा. एकदा छान हस बरं आणि मग मंगळागौरीचे खेळ खेळ. हे बघ तू काही काळजी करू नकोस, अंबाबाई तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आता अनामिका आबांसमोर अगदी खुश होण्याचं नाटक करते आणि हो आबा असं म्हणते. आबा आता तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवतात. त्यानंतर आता रात्र होते. नैना आपल्या रूममध्ये झोपायला येते, परंतु तिला झोप लागत नसते. ती उठते आणि नक्की काय करू, एकतर झोप सुद्धा लागेना. रात्र आहे तोपर्यंतच मला माझं काम हे करावंच लागेल, म्हणजे कलाचं सामान मला लंपास करावे लागेल. म्हणून नैना लगेच आता आपल्या रूममधून बाहेर पडते आणि तिथे गेस्ट रूममध्ये येते आणि जी कलाची पिशवी आहे तर त्या पिशवीतून आता हे मंगळागौरीच्या साहित्याचं जे सामान आहे तर ते बाहेर काढते. आणि जे काही आता तिला दिव्यांची आरस करायची असते कलाला, तर ते जे दिवे आहे तर ते दिवे बाहेर काढते आणि आता स्वतःला म्हणते की आता हिला तर अगदी दिव्यांची आरस करायची आहे, म्हणजे सजावट. दिवेच नसतील तर ही काय कसं करणार बरं. आणि सगळेजण म्हणतात की कलाच्या अंगात खूप कला आहे, मग बघूयात की उद्या ती काय करते. दिवेच जर आता हिला उद्या मिळाले नाही तर नक्की ही काय असे दिवे लावणार. म्हणून आता ते दिव्यांचा जो काही बॉक्स आहे तर तो वरून असा खाली टाकते, म्हणजे ते दिवे फुटले पाहिजे. आणि त्यावर परत पाय द्यायला लागते आणि परत स्वतःला म्हणते की असे ते नाही फुटणार. आणि आता लाटणं घेऊन ते सर्व काही पंत्या फोडून टाकते. तेव्हा मात्र आता त्या सगळ्या पंत्या फुटल्यानंतर नयनाला खूपच आनंद होतो. तो उचकून पाहते आणि म्हणते की वाव, आणि स्वतःला म्हणते की कला खरे अगं तुझी उद्याची ही पूजा कशी संपन्न होते ती मी बघतेच. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता खेळाची सर्व तयारी होते. सगळेजणी अगदी छान तयार होतात आणि मंगळागौरीचे हे खेळ खेळायला अगदी रेडी होतात. सगळ्याजणी इतक्या छान नटलेल्या असतात आणि खूप सुंदर अशा दिसत असतात. आता संगीता आणि काजल सुद्धा अगदी तिथे तयार होऊन येतात आणि अद्वैत सुद्धा अगदी छान तयार झालेला असतो आणि कला सुद्धा अगदी छान आणि सुंदर दिसत असते. आणि तिच्याबरोबर आता खेळ खेळायला अगदी सरो सुद्धा खूप छान तयार होते. सगळ्या सासा आणि सुनांची आता जोडी तेथे स्पर्धा खेळायला आलेल्या असतात. तेव्हा आता संगीता लगेच कलाला मिठीत घेते. तेव्हा आता कला ही संगीताला म्हणते की खरंच किती सुंदर दिसतेस. तर संगीता म्हणते की तू सुद्धा खूप सुंदर दिसते. तेव्हा आता स्पर्धेचे जे काही अगदी पाहुणे आहे तर ते येतात आणि आता लगेच सगळ्या बायकांना ते काही स्पर्धेचे नियम आहे तर ते समजावून सांगतात. आणि मंगळागौर म्हटल्यानंतर सगळ्या बायकांना खूप असा आनंद होतो आणि ही सासू सुनांची मंगळागौर म्हटल्यानंतर अगदी बायकांचा आनंद 10 पटीने वाढला असेल तर हो की नाही. तेव्हा आता अद्वैत आणि सर्वजण लगेच हो हो करत असतात. सोहम सुद्धा तिथे असतो आणि श्रीकांत सुद्धा.
आबासुद्धा अगदी सगळेजण इतके छान आता चांदेकर फॅमिलीमधील तेथे नटून थटून आलेले असतात। तेव्हा आता लगेच जे काही अनाऊन्स करणारे आहेत तर ते म्हणतात की इतका आनंदाचा दिवस असतो हा मंगळगौरीच्या कार्यक्रमाचा आणि इतका उत्साह वाढून कसं चालेल बरं। म्हणून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी आपण आता एका खास अशा पाहुण्यांचं आगमन करतोय। ज्यावेळेस मात्र पाहुणे येतील त्यावेळेस मात्र तुमचा हा आनंद अगदी 10 पटीने नाही तर 100 पटीने वाढेल। त्यामुळे जोरदार अगदी हा म्हणजे पाहुण्यांचं स्वागत आपण करूयात अगदी टाळ्या वाजवत। प्रत्येक मराठ्यांची जान आणि कोल्हापूरची शान जे आपले जे काही प्रमुख पाहुणे आहे आदित्यजी बांदेकर यांचं आता इथे अगदी जोरदार स्वागत टाळे वाजवत करायचं आहे। तर तेव्हा सर्वजण आता आदित्यजी बांदेकर यांना टाळे वाजवतात आणि त्यांचं अगदी दणक्यात तिथे स्वागत होते। तेव्हा आता कला तर खूप खुश होऊन टाळे वाजवत असते, परंतु रोहिणीचा चेहरा मात्र पूर्ण पडलेला असतो। तिला आता फक्त आणि फक्त कलाला काहीतरी म्हणजे या स्पर्धेतून कसं बाद करायचं याचा ती विचार करत असते। तिचं आता दुसरं काही तिला स्पर्धा खेळण्याचं घेणे देणे नसते आणि नैनाचं सुद्धा तोच प्लॅन असतो। तेव्हा आता आदित्यजी यांची तेथे एंट्री होते आणि सगळेजण अगदी छान प्रकारे त्यांचं स्वागत करतात। आता स्पर्धेला सुरुवात होत असते। तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता स्पर्धेला सुरू झाल्यानंतर आता लगेच आदित्यजी म्हणतात की शेवटचे फक्त 10 मिनिट राहिलेले आहे। तर कलाचे मात्र जे काही दिव्यांची आरतीला पूजेला करायची असते तर त्या पंत्या ह्या नैनानेच फोडलेल्या असतात। म्हणून आता तिला ती पिशवी फोडलेली अगदी तेथे सापडत नाही। म्हणून ती आता चांदेकरला म्हणते की चांदेकर अरे दिव्यांची ही जी काही पिशवी आहे ती नाही सापडत। तेव्हा मात्र आता लगेच आदित्यजी 1 2 3 4 असे आकडे मोजतात। तर कला आता उचकून बघते तर त्यातील सगळे काही पिशवीतील दिवे हे फुटलेले दिसतात। तेव्हा आता कला ही अगदी अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे सगळे काही दिवे हे फुटले। नैनाला तर खूप असे हसू येत असते कारण तिचंच हे सर्व कारस्थान असते। तर तेव्हा आता लगेच अद्वैत हा कलाकडे बघतो आणि कला ही अद्वैतकडे। त्यानंतर मात्र आता जो काही हातामध्ये सूप वगैरे घेऊन तो खेळ खेळला जात असतो। आदित्यजी म्हणतात की आता मात्र अगदी हे पडले नाही पाहिजे आणि आता ही वेळ संपलेली असते आणि आदित्यजी मात्र आता ह्या फेरीचा निकाल जाहीर करतात आणि ह्या फेरीचे विजेते आहे। तेव्हा मात्र आता कला आणि हे सरोज मॅडम हे एकमेकींकडे बघत असतात। तेव्हा मित्रांनो आता कलाने कसं ॲडजस्ट केलं असेल आणि आता नक्की ह्या फेरीच्या विजेत्या कोण असेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।